रिक्रुटर एका विशिष्ट नजरेने बघतात. म्हणजे रेझ्युमे आपला हा मार्केटिंग डॉक्युमेंट आहे एक प्रकारे. म्हणजे जसं एखादा व्यवसाय असतो तर व्यवसायामध्ये दोन भाग असतात. एक असतं मार्केटिंग आणि एक असतं सेल्स. मार्केटिंगचं काम काय असतं? लीड आणणं, बरोबर, आणि सेल्सचं काम काय असतं? कन्व्हर्जन. आपल्या रेझ्युमेचे पण दोन भाग आहेत. एक आहे रेझ्युमे आणि एक आहे कव्हर लेटर. तर रेझ्युमे काय करतं? तर रेझ्युमे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळवण्यावरती काम करतं. रेझ्युमे बद्दल सांगायचं झालं तर रिक्रुटर तुमचा रेझ्युमे कसा बघतो? तर रिक्रुटर जेव्हा तुमचा रेझ्युमे बघण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो नेहमी एका विशिष्ट नजरेने बघतो. आणि त्याची नजर तुमच्या आमच्यासारखी नसते. त्याची नजर कशी असते? तो स्कॅन करतो, शब्द वाचत नाही. म्हणजे त्याच्याकडे फक्त 5 सेकंड असतात, 6 सेकंड असतात. त्या 5-6 सेकंडमध्ये तो फक्त अंदाज लावतो की हा माणूस माझ्या फायद्याचा आहे. आणि जर समजा तुमचा रेझ्युमे त्याच्या स्कॅनिंग क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर तुमचा रेझ्युमे तो शॉर्टलिस्ट करत नाही. मग भलेही कितीही चांगला अनुभव तुमचा असला तरी.